पुण्यातील चाकणमधील खड्ड्यांमुळे MIDCतील अनेक कंपन्या या स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत। खड्डे वाहतूक कोंडीमुळे अनेक कंपन्यांना त्रास सहन करावा लागतोय। मात्र चाकणमधील उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची यावर प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। चाकणसाठी माझ्या माहितीमुळे 100 ते 150 कोटी रुपयाची रस्त्याची प्रोव्हिजन ऑलरेडी परवा मागच्या बैठकीमध्ये केलेली आहे। चाकणमध्ये 2 विषय आहेत रस्त्यांचे। एक रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातो आणि एक जो तुम्ही म्हणता की चाकण भागातले रस्ते। चाकण भागातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी पैसे मंजूर करून मी दिलेले आहेत। आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं 6 लेनचा जो म्हणजे ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याच्यासाठी 6 लेन जो होतोय त्याच्यासाठी TDRची आणि प्रोव्हिजन करायची होती। TDRचा नियम त्याच्यामध्ये आणायचा होता। लँड ॲक्विजिशनसाठी जास्त पैसे आपण देऊ शकत नाही म्हणून ते TDR कन्व्हर्सेशन करावं हा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला होता आणि ते आता काम देखील अतिशय वेगानं आपण पुढे नेतोय। 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये हे सगळे रस्त्याचे प्रश्न इथे सुटतील। चाकण MIDCतील 20 कंपन्या बंद करणार असल्याचं आणि खंडाळा MIDCमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं लघु उद्योजकांनी ठाम भूमिका घेतली। मुळात आम्हाला राजकारणात रस नाही आणि आम्ही मांडलेल्या समस्या औद्योगिक हिताच्या आहेत। 150 कोटींचा निधी दिल्यानं आम्ही सरकारचे आभारी आहोत, पण तरीही आज खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचे आहेतच। त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी बोलावलं तरच या सर्व चुका दाखवू अशी लघु उद्योजकांनी तयारी दाखवली आहे। पण मी वारंवार हा एक मुद्दा सांगतो आहे की त्याच्या पलीकडे जाऊन PMRDचे रस्ते आहेत। म्हणजे आता आमचं जुनियर जर का म्हणाल तर आमचं PMRD मध्ये आहे। आमच्या इकडे रस्त्यांची अवस्था म्हणजे खराब आहे। त्याच्या पलीकडे कचऱ्याची समस्या आहेत, MSRDCचे रस्ते आहेत, NHAIचा रस्ता आहे। ह्या रस्त्यांकडे लक्ष दिलं जात नाही। ह्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि ज्या ठिकाणी रस्ते झाले त्या ठिकाणी ट्रॅफिक स्मूथ आणि नंतर जाऊन बॉटलनेक, त्या ठिकाणी परत ट्रॅफिक थांबतं। ज्या ठिकाणी अर्धा तास लागायचा त्या ठिकाणी 1.5 तास 2 तास मर्यादाच राहिलेली नाही। तर आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या एजन्सीजना एकत्र राहणार, एक नोडल एजन्सी कोणीतरी पाहिजे की ज्यांच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न सुटेल तसं कोणी नाही आहे। तर ही गोष्ट करावी ही माझी विनंती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।